झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळिकाळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझे गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे विठाला 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 गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तीन श्री सहा हात तया माझा दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वंशी विभूषित करा नवनीरदा भाग पीतांबरा धरुण बिंब फलाधरोष्ठात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंसी वरी बैसवू पाऊले श्री गुरूंसी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व वंदे महाराष्ट्र भूषण देवनिवासी वैराग्यस्य परम मूर्ती ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा संतांना झुंजार पदवीनं गौरवान्वित करणारा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार श्री क्षेत्र दत्त संस्थान हिवरडा संस्थानचे महंत परमादरणीय आमचे हृदयाभिन्न असणारे बाजीरावजी महाराज शास्त्रीजी महंत आहेत शास्त्री आहेत आणि गडाचे आपल्या महंत मठाधिपती आहेत तुम्हा सर्वांना सोबत घेऊन हा भव्य सोहळा महाराजांच्या द्वारा भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरा होतो आहे। ही जागा अत्यंत पवित्र आहे। या जागेवर वैकुंठवासी प्रातस्मरणीय पूजनीय भीमसिंह बाबा यांचे पाय लागलेले आहेत आणि आपल्या भगवान दत्तात्रेयाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या समारंभाला सोहळ्याला साक्षात जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठाचे आचार्य या ठिकाणी येऊन गेले आहेत। म्हणजे ही भूमी केवढी पवित्र असेल पहा। इथं पंचकुंडी यज्ञही संपन्न झाला, यज्ञानं पवित्र झालेली भूमी, भगवान दत्तात्रेयांच्या आगमनानं पवित्र झालेली भूमी आणि राष्ट्रसंत भगवान बाबांचे कृपांकित असलेले पूजनीय भीमसिंह बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, हा त्रिवेणी संगम या भूमीत झाला। म्हणूनच की काय बाबांना या भूमीमध्ये नारळी सप्ताह करून घेण्याची सुद्धा इच्छा झाली। भगवानगडाचा नारळी सप्ताह केलेलं गाव आहे। ज्या गावांनी नारळी सप्ते केले त्या गावांना आमचं साष्टांग लोटांगण आहे। ज्या गावांना लोटांगण घालावं वाटतं त्यापैकी एक असलेलं आपलं गाव आहे विठाला। आणि मी आल्यापासून पाहतो इकडं जेवणाचा कार्यक्रम चालूच आहे आणि मिष्टान्नाचं जेवण आहे। मला वाटतं 50-52 काहीतरी तरुण एकत्र झाले, 10-10 हजार रुपये सगळ्यांनी गोळा केले आणि हा जेवणाचा सगळा भार त्यांनी खांद्यावर उचलला। एवढं सुंदर जेवण देणाऱ्या तरुणांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे। बरं, म्हणजे मंडपही त्यांनीच, मंडपावाले वेगळे, अन्नदानावाले वेगळे, पुन्हा मंडपावाले काहीतरी 10-12 वेगळे झाले। मंडप साऊंड सिस्टीम आणि महाराज तर वाटून घेतले। आमच्या वाट्याला वकील साहेब आले, साहेबरावजी सोपानरावजी सारूक वकील साहेब। बरं आपली केस लढायला बरं झालं। सारूक वकील साहेब आणि इकडे मुंडे वकील साहेब। योगानं आमचे
पवार महाराज फार जुना मित्र आमचा. वालवडला मला वाटतं 2009-8ला सेवा केल्या. कंडारी वालवड या भागामध्ये. देवगावला आमचे जिवलग मित्र राहतात, म्हणजे देवगावच्या आळंदीला. त्यातून आमचा जुना संबंध आहे. बरं झालं महाराज आज मुंड्या आणल्या आणि तुम्ही पवार आले. तुमच्या मंडपात मुंडे आणि पवारी एकत्र झाले, काही काळजी नाही आता. आमची सगळी गुरुबंधू मंडळी, मृदंगाचार्य अत्यंत ताकदीचा, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. गुरुजींनी गोड चाल म्हटली. सगळा त्यांचा शिष्य परिवार आहे, आमचे गुरुबंधू आहेत. सगळ्यांना धन्यवाद. स्वाबदाराला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. चांगला आहे बिचारा, काय अडचण नाही. समस्त माता भगिनी, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी, अन्नदान भरगतचं आहे. ज्ञानदानही त्या तोलामोलानं बाबांनी सगळे महाराष्ट्रातले दिग्गज आणि नामवंत वक्ते बोलवलेले आहेत. सगळाच थाटमाट आणि उत्तम सोहळा चालू आहे. त्या ज्ञानगंगेमध्ये आपल्याला फक्त आता 7 दिवस स्नान करून घ्यायचंय. विठाला आपल्याला संतांना झुंजार अशी पदवी तुकोबारायांनी दिली आहे, ती कशी सार्थ आहे बघायचं. झुंजार होण्यासाठी 2-4 गोष्टी लागतात. झुंजार होण्यासाठी जवळ बळ असलं पाहिजे. झुंजार होण्यासाठी अंगी शौर्य असलं पाहिजे. झुंजार होण्यासाठी हातात शस्त्र असलं पाहिजे. झुंजार होण्यासाठी समोर शत्रू असला पाहिजे. त्या शत्रूचा पराभव करून त्याच्यावर विजय मिळवला पाहिजे. तेव्हा झुंजार ही पदवी सार्थ होते. आपल्यात आणि संतात हाच फरक आहे. एक 2-3 प्रकारचा फरक सांगतो. तुमच्यातला, आपल्यातला आणि संतातला. एकदा भजन करा. विठाला विठाला. इंद्रियाचे गुलाम असतात त्यांना जीव म्हणायचं, आणि इंद्रिय ज्यांचे गुलाम असतात त्यांना संत म्हणायचं. आपण इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायण, आणि संत इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आपल्याला आपले पाय नेईल तिकडं आपण जातो. आपली जीभ म्हणल ते आपण खातो. आपले डोळे दाखवतील ते आपण पाहतो. आता कीर्तनात बसल्यानंतर हातानं टाळी, मुखानं भजन केलं पाहिजे का नाही? तरी लोक करत नाहीत. आणि गणपतीमध्ये स्टेज खाली बसून रात्रभर 52 पानाचा ग्रंथ वाचित बसतात. इंद्रिय आपलं ऐकत नाहीत. इंद्रियाचे आपण गुलाम. इंद्रिय संतांच्या ताब्यात आहेत. इंद्रिय संतांचे गुलाम. दुसरं ऐका, आपल्या सगळ्यांवर सत्ता चालते काळाची, आणि काळावर सत्ता चालते संतांची. विठाला 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 आपल्यावर काळाची सत्ता आहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, आयुष्य जात आहे पारा, काळ जपतसे महा. अवघाची आकार ग्रासियेला काळे. सोप करतो. आपली सत्ता मरणावर आहे का मरणाची आपल्यावर आहे? बरं जाऊ द्या, आणखी सोपं करतो. मला सांगा, आपले विनेकरी राहतील का जातील? मिशाले भारी आहेत तुमच्या. मग मिशा भारी म्हणून काही काळ त्यांना सोडणार आहे का? माझ्याकडून 100 वर्षाचं आयुष्य बस झालं का वाढवू? बस झालं. अहो मग तर काय, तुमचा वकीलच आहे पाठिंब्याला म्हणल्यास काय. इकडे वकील साहेब, 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला. 100 नंतर राहतील का? जाणार. हे टाळकरी लोक जाणार.
हार्मोनियमवाले म्हणान जाणार? हा जाणार. मृदंग वादक नाही, ते 102 वर्ष राहू द्या, चांगलं वाजवतात. 102 वर्षांनी जाणार. चोपदार काळजी करू नका. 18 वर्ष किती आपलं 30वं वर्ष. हा 3 तपाचा सोहळा 36व्या वर्षी होणार आहे. 3 तपाचा सोहळा केल्याशिवाय चोपदाराला कुठंच जाऊ द्यायचं नाही. ठरलं ना? महाराज मध्ये कीर्तन घ्या नाही घ्या, 36व्या वर्षी मला बोलवा, त्यावेळेला चोपदार असला पाहिजे. चोपदार जाणार, कधी ना कधी जाणार. पुरुष मंडळी जाणार, माता भगिनी जाणार. हे बाल्कनीत बसलेले हे काय राहणार आहेत का? हे बी जाणारच आहेत. तुम्ही म्हणाल मग सगळे जाणार महाराज, महाराज काही बियाला ठेवायचे का? तुम्ही जाणार म्हणजे आम्ही सुद्धा जाणार. ये रते पामर जीवा कीर्ती, जीवा कीर्ती, ये रते पामर जीवा कीर्ती, जीवा कीर्ती, ये रते पामर जीवा कीर्ती, ये रते पामर जीवा कीर्ती. येते नाही, येते नाही, येते उरुराही आले अवतार, येते उरुराही आले अवतार. नाही, येते नाही, येते उरुराही आले अवतार. नाही, येते पामर जीव कीर्ती, येते पामर जीव पामर जीव कीर्ती, येते पामर जीव नाही, नाही, येते नाही आले अवतार, नाही आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, ये रते पामर जीव किती. वकील साहेब एका गावात असंच बोललो मी. या गावचे सगळे लोक मरणार. 5000 लोक होते कीर्तनाला. सगळे ढसा 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 रडायले. एक आजी उभं राहिली मोठमोठ्यानं हसू लागली. मी म्हणलं ए आजी तुला हसायला काय झालं? आजी म्हणली बाबा तू काय बोलला? मी म्हणलं या गावचे सारे लोक मरणार. ती म्हणली म्हणूनच हसायले मी. तू बोलला या गावचे लोक मरणार, मी हसते कारण मी या गावची नाही, मी पाटसांगवीची आहे. आता पाटसांगवी त्याला सापडणार नाही का? उलट आपलं गाव तरी मध्ये, सांगवी तर रस्त्यावर आहे. मृत्यू न म्हणे हाट, मृत्यू न म्हणे घाट. महाराज एवढं सांगितल्यावर एक जण कीर्तन झाल्यावर भेटायला आला. महाराज तुम्ही म्हणले बसलेले मरणार, उभे राहिलेले मरणार, गायक वादक मरणार, महाराज मरणार, मग मी पण मरल का? मी म्हणलं तू कोण आहेस? हे म्हणला मी ग्रामपंचायत सदस्य. अरे मी म्हणलं जिथं पंतप्रधान राहणार नाही, तुझं 9 घराच्या वाडीतलं सदस्यपद कुठं लावतो? वाडी 9 घराची, त्याच्यात तुझ्या वाट्याला 17 मतदान पडलं, त्याच्यात घरचं 9 मतदान. ग्रामपंचायतला लय मजा असते महाराज. एकदा घडलेली घटना, माझ्या ओळखीचं गाव आहे, त्या गावामध्ये मतदान झालं. मी ज्या घरी जाणं येणं माझं आहे त्यांना मी काकू म्हणायचो. ती काकू एका मतानं पडली, एकाच मतानं. मग चर्चा चालली होती. 1 मत पाहिजे होतो, 2000 कमी पडले हो. हे कळलं तर जाऊ द्या, नाही तर राहू द्या. 1 पाहिजे होतो, 2,000 दिले असते तर झालंच असतो. मी म्हणलं काकू ते सगळं जाऊ द्या. त्या समोरच्या बाईला चिन्ह होतं पतंग आणि काकूला होती कबशी. मी म्हणलं काकू बाकीच्याचं सोडा, तुम्ही तुमचं मतदान नीट केलं होतं का? ती म्हणली मग पतंगाला टाकलं होतं. मग काकू पाडली कोणी? काकूनीच पाडली. तसा तो सदस्य मला म्हणतो मी मरल का? अरे जिथं अवतार शिल्लक नाही राहिले तिथं एक हिंदी मधलं गोड पद आहेत महाराज म्हणून घेऊच. तू किसी की ऐद को बेनकाब ना कर, हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब ना कर.
बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा। और ये माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा। बुरा देखन मैं गयो, बुरा मिला नहीं को। जब घट बिच भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं को। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। किराए का घर है, एक नाम एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। त्यांच्या आवाजावरूनच लक्षात आलं हे म्हणणार आहेत म्हणून. त्यांच्यासाठी मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. हे गोड आवाज आहे. मला पोरगी नाही, नाही तर जावाई केला असता तुला. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं। शम्मा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते। दम निकल जाएगा आदमी का, साथ देती नहीं किसी का। दुनिया है हकीकत पुरानी, चल के रुकना है इसकी रवानी। फर्ज पूरा करो बंदगी का, साथ देती नहीं किसी का। हम रहे दुनिया रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी। नाम रह जाएगा आदमी का, साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का। माझा एवढाच मुद्दा होता. काळाची सत्ता आपल्यावर आणि संतांची सत्ता काळ गुलाम सलाम करी, गया घरी जगा काळ खाय. आम्ही माथा दिले दड 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 दुड 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 पड सुटला कळी काळा. किंवा रोज हरिपाठ म्हणतो आपण, तेथे कळी काळाचा रीघ नाही. कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. अर्ध्या मिनिटात पटवून देतो तुम्हाला. राष्ट्रसंत भगवान बाबा जाऊन बाबांना जाऊन 60 वर्ष उलटली, पण आजही बाबा काळाच्या माथ्यावर पाय देऊन उभे असतात आणि कीर्तीच्या रूपानं अमर असतात. पटवून देतो तुम्हाला. बसलेल्या सगळ्या लोकांनी मी म्हणतो तसं माझ्या मागं म्हणायचं. बोला राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज की. केला का घोटाळा? मी काय म्हटलं होतं? मी म्हणतो तसं माझ्या मागं म्हणायचं. मी जय म्हटलं होतं का? तुम्ही आगावपणा केला. तुम्ही केला का? झाला झाला नाही. मुंड्याचे लोक आहेत ह्या गावात, आगावपणा करणारच आहेत. तुम्ही केला, झाला नाही. ऐका, ज्यांचं नाव घेतल्याबरोबर त्यांचा जय जयकार करण्याची भावना निर्माण होते, ते शरीरानं देहानं दिसत नसले तरी चरित्र चारित्र्य आणि कीर्तीच्या रूपानं उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. मने कामना से उत्तम
राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. हे गोड वाक्य सांगून जाईल महाराज. आमचे गुरुवर हे फार गोड वाक्य बोलतात. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत भगवान बाबा भगवान गडावर आणि वामन भाऊ गहिनीनाथ गडावर राहणार आहेत. ह्या वाक्यापेक्षाही पुढचं वाक्य सांगतो. जोपर्यंत बाबा भाऊ गडावर राहणार आहेत तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य दिसणार आहेत. ज्या दिवशी बाबा भाऊ गड सोडतील त्या दिवशी चंद्र सूर्य सुद्धा आकाश सोडून निघून गेलेले असतील. विठाल चरित्र काही संपणार आहे का महाराज? बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे अंतरी कीर्ती झाली चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा. तुळसी उगवल्या रक्त साडी त्यांचं शौर्य तपासायचंय. पहिला मुद्दा, महाराज तुम्ही त्यांना झुंजार म्हणताय, त्यांच्याकडं बळ कोणतं? व्यवहारात 4-5 बळ असतात. एक शारीरिक बळ आहे, दुसरं कौटुंबिक बळ आहे, तिसरं सांपत्तिक बळ आहे, चौथं सत्तेचं बळ आहे आणि 5वं बुद्धीचं बळ आहे. मग तुमच्या संतांकडे यातलं कोणतं आहे? शारीरिक बळ. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी ह्या पदव्या कोणत्या क्षेत्रात दिल्या जातात? कुस्ती. कुस्ती. आता हल्ली कीर्तनातही केसरी लावायला लागलेत लोक, तो भाग वेगळा. कीर्तन केसरी. बरं ते केसरी बी नाही, केशरी लिहिते. सण श मधला फरक कळत नाही, कीर्तन केशरी लावत. दुर्दैव आहे महाराज. आता केसरी काय, कीर्तनाचा आणि केसरीचा काय संबंध आहे? केसरी म्हणजे सिंह. आता ह्याला सिंह म्हणायचं का? अरे घरात जुरूळ निघलं तर चड्डी घालायचं, न घालता पळतो रस्त्याला. आणि केसरी सिंह. बरं इथं काय शिकार करायची का कोणाची? हा, शिकार करायची फक्त कार्य लोकांची, पाकिटाच्या रूपाने करायची. मग पाकिटाची शिकार करणारा केसरी म्हणलं तर हरकत नाही. विठाला शारीरिक बळ आहे. दुसरं कौटुंबिक बळ आहे. काही घरं असतात महाराज, 5-5, 6-6 भावाचं कुटुंब. त्या 6 भावाला 4-4 पोरं. त्या 4-4 पोरांना पुन्हा 3-3 पोरं. घरी जाऊन हिशोब लावा ते कुटुंब केवढं. त्या घरातल्या एका शेंबड्या पोराला जरी कोणी हात लावला ना महाराज, उरलेले सगळे लोक त्याला मारायला येतात. आमच्या लेकराला यानं का हात लावला? अशी गावागावात काही घरं असतात. त्या घरांना कौटुंबिक बळानं बलवान असलेलं घर म्हणायचं. मग लोक म्हणतात बाबा कोणाच्याही नादाला लागावं, पण त्या घराच्या नादाला लागायचं नाही. कारण एकाच्या नादाला लागलं की सगळं घरच तुटून पडतंय. गडी माणसं तर गडी माणसं, बाया बी उलत नीन पळ्या घेऊन येतात हाणायला. त्या घराच्या नादाला नाही लागलेलं बरं. कौटुंबिक बळ. तिसरं सांपत्तिक बळ, पैसा. महाराज शास्त्रात श्लोक आहे, यस्य वित्तम अस्ति सनरहा सपंडित श्रोतवान गुणज्ञ सएव वक्ता सचदर्शनीयम सर्वे गुणा कांचनम आश्रयंती. ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्याला वक्ता म्हणतात, पंडित म्हणतात, विद्वान म्हणतात, देखणा म्हणतात, कुलवान म्हणतात. आता मला सांगा, पैशाचा आणि वक्तृत्वाचा काही संबंध आहे का? पण बऱ्याच वेळेला गावामध्ये मोठा कार्यक्रम असला की स्टेजवर वकील साहेब प्रस्तावित करायचं संधी कोणाला दिल्या जाते? गावातल्या सगळ्यात जास्त पैसेवाल्या माणसाला. त्याला बोलता येत नाही, ती माईक असा धरते आणि हे बघा, आणि आज आपल्या गावात हे होतं आणि आपल्या गावात हे आले होते आणि त्याच्याकरता मी हे केलं आणि मी एवढं करून हे संपवतो.
तरी लोक टाळ्या वाजवितात. लय भारी बोलले म्हणते. धनवंता लागी सर्व मान्यता आहे सर्व मान्यता आहे सर्व मान्यता आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे सर्व मान्यता आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे. वक्तृत्व सोपं नाही. आता तुम्ही बोलणारे माणसं आहेत. महाराज आम्ही कीर्तन करतो. आळंदीमध्ये संस्थेत आमच्या परीक्षा घेतल्या जातात. 40 मिनिटाचा वेळ अभंग दिला जातो. ऐन वेळी ठरवून घेतला अभंग नाही. परीक्षक समोर बसलेले असतात. आम्हाला अभंग सांगतात. हा म्हणा झुंजारती एक घ्या करा ह्याच्यावर कीर्तन. त्याच्यावर 40 मिनिटं कीर्तन करायचं. चाली स्वतः लावायच्या, प्रमाण स्वतः म्हणायचे, मधले प्रमाण स्वतः म्हणायचे. 40 मिनिटात सगळं कीर्तन करून घ्यायचं. ज्याला सवय आहे तो करतो, ज्याला सवय नाही ते लटलट कापते. आणि एवढंच म्हणतंय हे बघा आणि हे बघा आणि हे बघा. परीक्षक म्हणतात काय बघा, तुझं धोतर बघा का उपरनं बघा. नाही हे बघा. आणि आजच्या अभंगात महाराज काय म्हणतात, काय म्हणतात महाराज अभंगात आजच्या, महाराज अभंगात आजच्या काय म्हणतात. परीक्षक म्हणतात, महाराज म्हणतात तू खाली बस, दुसरं काहीच करू नको. महाराज काही काही बोलत जातात. 10-15 मिनिटं वेळ मारून नेतात. मग शेवटला म्हणायचं असतं ना, बोलण्याच्या ओघामध्ये जे चुकीचं गेलं ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे बरोबर होतं ते माझ्या गुरुवर्यांचं. हे आरबळून घाबरून गेलेलं घाबरूनच म्हणते, बोलण्याच्या ओघात जे चुकीचं होतं ते माझ्या गुरुच्या बुद्धीचे दोष आणि जे बरोबर होतं ते माझं. शाळेमध्ये हे लेकर बघा, शाळेमध्ये भाषण करतात का शाळेत. हा मग भाषण पहिल्यांदा एखादं लेकरू उभं राहते गोष्ट सांगायला. त्याला गोष्ट सांगायची होती. त्याला एक गोष्ट सांगायची होती. शिंप्याची गोष्ट सांगायची होती बरं. त्याला म्हणायचं होतं, शिंपी उपरण्याच्या स्वाग्यानं तोंड पुसत पुसत नदीच्या काठ्यानं जाऊ लागलं. गोष्ट सांगाय उभं राहिलं. समोर सगळे विद्यार्थी शिक्षक पालक बघितले लटलट कापायला. आणि त्यानं म्हणला हे बघा हे बघा हे बघा. त्याला म्हणायचं होतं, पिंपळगावचा शिंपी धोतराच्या स्वाग्यानं तोंड पुसत नदीच्या काठानं चालू लागला, अशी गोष्ट सांगायची होती. लटलट कापायला सगळे बघून सगळा कार्यक्रम उलटा लागला. हे बघा मी एक गोष्ट सांगतो, शिंपळगावचा पिंपी नदीच्या स्वाग्यानं तोंड पुसत धोतराच्या काठानं पळू लागला. कशाचा कशाला मेळ नाही. वक्तृत्व एवढं कठीण आहे तरी लोक पैसेवाल्याला वक्ता म्हणतात, देखना म्हणतात. देखण्याचपणाचा आणि पैशाचा काही संबंध आहे का. कुलवान म्हणतात. काल परवा मागच्या 15 एका माणसाची भेट झाली. म्हणला महाराज धाकट्या पोरीचं लग्न झालं, जमलं सोन्याहून पिवळं झालं. मी म्हणलं कुठं दिलं लेकरू. महाराज ह्या वेळेला लांब दिलं. म्हणला कोल्हापूर जिल्ह्यातलंच हुडकून काढलं एक घर. वा 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 म्हणलं चांगलं लांब दिलं पोरीला. काय पाहुण्यांचं कुळबीळ बघितलं का म्हणलं. ते जरा लांबचं नातं म्हटल्यास. तो म्हणला काय बघायचंय कुळाला महाराज, 2 कोटीचं तर घर आहे पाहुण्याचं. मी म्हणलं घराचं सांगू नका, कुळाचं काय बघितलं का सांगा. काय बघायचंय कुळाला, दारात 5 गाड्या आहेत 4 चाकी. मी म्हणलं गाड्या सांगू नका, कुळाचं सांगा. ते काय बघायचंय कुळाला, 70 एकर तो ऊसच आहे महाराज. मी म्हणलं ते सगळं ठीक आहे, कुळाचं सांगा. काय बघायचंय कुळाला, पोरग इंजिनियर आहे महाराज. पोराचा बाप रिटायर DYSP. मी म्हणलं ते सगळं खरं आहे हो, पण कुळाचं त्याला काय बघायचं एवढ्या श्रीमंतीला म्हणल्यास. मी म्हणलं बाबा पत्ता द्या तुमच्या जावयाचा, 15 दिवसांनी तुमच्या कोल्हापूरला पोराचं नाव होतं अब्दुल नारायण डिसूजा. आता ह्याचं नेमकं कुळ कोणतं लावायचं. अब्दुल या मुसलमानाचा, नारायण हिंदूचा आणि डिसूजा ख्रिश्चन. तिन्ही धर्माचं हे कुटुंब. आणि अशा लोकांसोबतही लोक स्वैर संबंध जोडतात. कशामुळं. पैसा. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, धना
सगळं, याला सांपत्तिक बळ म्हणायचं. पुढं सत्तेचं बळ आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलायची गरज आहे. आपण पाहतोय एकच वाक्य, सत्ते पुढं शहाणपण चालत नाही. सत्ता बळानं माणसं काहीही करू शकतात. गुन्हा नसताना एखाद्याला जेलमध्ये घालू शकतात आणि एखाद्या गुन्हेगाराला जेलमधून काढू शकतात. कशाच्या जोरावर? सत्ता. नुसता एखादा वर आपला माणूस असू द्या मंत्र्याच्या अवतीभोवती, तरी आपली कॉलर टाईट असते. आमचा माणूस मंत्र्याच्या जवळ आहे, आणि मंत्री जवळचा असल्यावर मग बघायला बोलायलाच नाही. सत्ता काम करते, सत्ता बळ आहे. आणि पाचवं आहे बुद्धिबळ. काही माणसाकडे शारीरिक बळ नाही, कौटुंबिक बळ नाही, सांपत्तिक बळ नाही, सत्तेचं बळ नाही, पण बुद्धीचं बळ असतं. तुकोबारायांनी गाथ्यामध्ये प्राण्यांची गोष्ट सांगितली आहे, पण ती माणसांना लावायची. गोष्ट सांगतो एकदा, भजन करा विठाल. एका जंगलामध्ये सर्कसवाल्या लोकांनी वाघाला पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं. पकडला आणि पिंजऱ्यात ठेवला. म्हणले ह्याला 4 दिवस उपाशी ठेवू, 4 दिवसानंतर येऊ आणि मग घेऊन जाऊ. वाघ पिंजऱ्यात अडकला होता. सर्कसवाले निघून गेले होते. वाघ उपाशी व्याकुळ व्याकुळ 3 दिवस पिंजऱ्यात अडकला होता. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता त्या वाटेने कोल्हा चालला होता. वाघानं कोल्ह्याला पाहिलं आणि वाघ जोरात म्हटला, ओ कोल्हे दादा. कोल्ह्याला दादा म्हणलं. कोल्हा असू बघू लागला, मला दादा कोण म्हणलं? वाघ म्हणला, दादा दादा, कोल्हे दादा, डावीकडे बघा, मी वाघ वाघ. कोल्ह तर टाचावर करूनच सोलू लागलं. वाघ म्हणतोय कोल्ह्याला दादा दादा. म्हणलं की लोक बिघडत आहेत जरा. ते टाचावर करून, जी वाघ दादा. अरे कोल्हे दादा, ह्या पिंजऱ्यामध्ये 3 दिवस अडकलोय, पाया पडतो तुमच्या, मला बाहेर काढा. मग कोल्ह्याला कळलं हे आपल्याला दादा का म्हटले. नाही तर वाघ कुठं कोल्ह्याला दादा म्हणतो काय? त्याचा जीव वाचवायचा आहे म्हणून हे दादा म्हटले. कोल्हा म्हणला, दादा तुम्हाला बाहेर काढायला काही अडचण नाही, 1 मिनिटात बाहेर काढू शकतो, पण तुम्ही बाहेर आल्यावर जातीवर जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला मी बाहेर काढायचो आणि तुम्ही मला म्हणायचे आता तुझ्यावरच नाश्ता करतो, असं काही होईल म्हणून तुम्ही मध्येच बरे, मी बाहेरच बरे. वाघानं हात जोडले. दादा दादा, असं कुठं असतं का? प्राण वाचवणाऱ्याचे कोणी प्राण घेत असतं का? तू फक्त एकदा मला बाहेर काढ, आपण दोघं मिळून युती करू. मी थोरला भाऊ, तू धाकटा भाऊ. मी मुख्यमंत्री, तू उपमुख्यमंत्री. तू काळजी करू नको, मला फक्त बाहेर काढ, आपल्या दोघांचं सरकार स्थापन करू. अरे वाघाचा दादा म्हणून मिरवशील जंगलामध्ये, सगळे प्राणी तुला दबून राहतील, कारण वाघाचा दादा. फक्त मला बाहेर काढ, पाया पडतो तुझ्या. ते कोल्ह पुन्हा म्हणलं, नाही हो दादा, तुम्ही बाहेर आल्यावर जातीवर जाणार म्हणजे जाणार. वाघानं सपशेल लोटांगण घातलं, साष्टांग लोटांगण घालतो कोल्ह्या. कोल्हे दादा, एकदा बाहेर काढा, पुन्हा तुम्ही बघताल वाघ तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि एवढी विनवणी केल्यावर जरा कोल्ह नरमाईला आलं. काही नाही दादा, लगेच काढतो म्हटलं. त्या सर्कसवाल्याने दूर झाडाला चावी लटकून ठेवली होती, ती चावी आणली, कुलूप उघडलं. शेवटी कडी काढताना शेवटचं कोल्ह्यानं विचारलं, ए वाघ दादा, बाहेर आल्यावर तसं काही नाही बरं का? वाघ म्हणला, तू काढ फक्त बाहेर. कडी काढली आणि वाघाला बाहेर घेतलं. वाघ बाहेर आला, 2-3 जांभया दिल्या, आळे पिळे दिले, एकदा इकडं अंग एकदा तिकडं अंग केलं. दगडाला पाठ लावून वाघ बसला. कोल्हा असं 5 फुटावर उभं होतं. वाघानं बसल्या बसल्या म्हणला, कोल्ह्या इकडे. कोल्हा म्हणला, बाबू दादा गेला. आता डायरेक्ट कोल्ह्यावर आले. थरथर कापतच कोल्हा हात जोडून पुढे गेलं. वा जी दादा, बैस बैस, असं जवळ बसविलं कोल्ह्याला. भगवद्गीता वाचलीस का कधी? कोल्हा म्हणला, दादा कोल्ह्याचा आणि गीतेचा काही संबंध आहे का? बैस बैस, तुला एक सिद्धांत सांगतो भगवान श्रीकृष्णाचा. जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहारे अर्थे न त्वम शोचितुम अर्हसी. कोल्हा म्हणला, दादा काही कळलं नाही हो, संस्कृत होतं, कठीणच होतं जरा. ओवी सांगतो म्हणला तुला.
उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे. कुल म्हणला बाबू प्रवचन जरा महागात चाललंय आता. दादा ते ओव्याचे अर्थ एवढे आम्हाला कोल्यांना कुठं कळणार आहेत. प्रमाण सांगतो म्हटला. पाठीवर हात टाकला कोणी, वाघानं. कोणाच्या? कोल्याच्या. आणि हात असा पाठीवर टाकून प्रमाण म्हणू लागलं, हा देह नासिवंत मळमूत्राचा बांधा. कोणता? हा देह. कोल्याच्या पाठीवर हात टाकून म्हणू लागलं वाघ, हा देह नाशिवंत. नाशिवंत देह जाणार सकळ. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. कोला म्हणला बापरे हे जातीवर आलं. मी पदरचं सांगत नाही, ह्याला अभंग आहे. वाघे उपदेशीला कोल्हा, सुखानी तुझ्यावे मला, अंतिम रसी केलं चूक, मजही मारी तोंडी भूके. वागे उपदेशीला सुखे तुझ्यावे वाघे उपदेशीला कोल्हा, सुखे खाऊ द्यावे मला. कोल्या हे बघ, हा तुझा देह कधी ना कधी कुठं ना कुठं पडणार आहे. मग कधीतरी कुठंतरी पडण्यापेक्षा आता जर इथं पडला, मी 3 दिवसाचा उपाशी आहे, तुझ्यावर जर मी नाश्ता केला तर उपाशी वाघाला अन्न दिल्याचं पुण्य तुला लागल. वाघ सांगतोय कोल्याला. आणि त्या पुण्याच्या जोरावर तू वैकुंठाला जाशील. कोला म्हणला सध्या मरतो एवढं खरं, कुठं जायचं ते नंतर होईल. पण कोल चतुर महाराज, एक सुभाषित आहे महाराज, त्याच्यात 4 गोष्टी सांगितल्या. पक्ष्यांमध्ये कावळा चतुर, स्त्रियांमध्ये माळीन नावाची स्त्री चतुर, जनावरांमध्ये कोहला चतुर, आणि माणसामध्ये तुम्ही म्हणावं आता कोणी असलं तर ते भांडण कशाला. त्याचा श्लोक आहे, मनुष्यानाम नापितो धूर्तः पक्षीनामचे वायसः चतुष्पादानाम शृगालस्तु स्त्रीनामचे मालिनी. जनावरात कोल चतुर, अति चतुर. कोल उठून उभं राहिलं, दादा तुमच्यासारख्या वाघ महाराजांनी माझं शरीर मागावं आणि मी नाही म्हणावं शक्य नाही. माझा देह जर तुमच्या पोटात जाणार असेल तर या एवढं या देहाचं सार्थक कशानंच होणार नाही. मी आत्ता मरायला तयार आहे. वकील साहेब, फाशीपूर्वी कायद्याला शेवटची इच्छा विचारतात का नाही? तसं ते म्हणलं वाघदादा, मी मरायला तयार आहे, फक्त माझी शेवटची एक इच्छा तेवढी पूर्ण करा. वाघ म्हणला, सांग काय इच्छा आहे तुझी? काही नाही दादा, तुम्ही एवढे मोठे गले लठ्ठ वाघोबा एवढ्या एवढ्या पिंजऱ्यात बसलातच कस काय? वाघ म्हणला, तो आल्या आल्या बघितलं, वेळच कुठं होता, चावी घे, कुलूप काढ, तुम्हाला बाहेर काढ. तेवढं जर डोक्यात राहिलं आणि तसाच मेलो तर पुन्हा जन्माला यावं लागेल. तेवढं शंका समाधान झालं की मरायला तयार आहे. वाघ म्हणला, बघितलं नाहीस का? नाही दादा. थांब तुला जाऊनच दाखवतो म्हणला. आणि वाघ पिंजऱ्यात गेला. हे बघ, हे असा पिंजऱ्यात गेलो. कोल्यानं दरवाजा वाढला. दादा हे अशीच कडी लागली होती का? तशीच लागली होती म्हणला. कोल्यानं कुलूप लावलं. दादा हे कुलूप असंच लागलं? हा बरोबर तसंच लागलं होतं म्हणला. कोल्यानं उडी मारून तिकडं गेलं आणि चावी त्या झाडाला लटकवली. दादा चावी इथंच होती का? वाघ म्हणला, हा तिथंच होती बघ. चावी लटकवली, कोहलं पिंजऱ्यापासून 6 फूट लांब सरकलं. आणि आता कोहल्यानं घेर बदलला. आता कोहलं म्हणलं, ए वाघ्या, बेट्या तुझा जीव वाचवायला आलो, माझा जीव घ्यायला निघाला. आता याद राख, मी तर तुला बाहेर काढणार नाही, पण दुसरं कोणी बाहेर काढायला आलं तर त्याला बाहेर काढू देणार. तुला सर्कसवाल्याच्या ताब्यात दिल्याशिवाय इथून हलतच नाही. तुकोबरायचा अभंग. गाठी पडली ठका ठका, त्याचे वर्म जाणे तुका. आता मी तुम्हाला विचारतो, एवढ्या हिंस्त्र वाघाच्या तावडीतून सर्वसामान्य कोल्हा सही सलामत सुटला. कशाच्या जोरावर? ना शारीरिक बळ, ना सांपत्तिक बळ, ना कौटुंबिक, ना सत्तेचं बळ. कशाचं? बुद्धीचं. तुकोबार आहे, आम्हाला हे 5 बळ माहित आहेत. तुम्ही तुमच्या संतांना झुंजार म्हणताय,
मग यातल्या कोणत्या बळानं ते बलवान आहेत म्हणून आम्ही झुंजार म्हणायचं. आता एक एक बघू आपण. संतांकडं शारीरिक बळ आहे का? त्यांनी काय कुस्त्या केल्यात, काय मारामाऱ्या केल्यात, काय भांडणं केलेत? नाही. बरं, कौटुंबिक बळ त्यांच्या पाठीमागं लईच पाठिंबा आहे असं आहे काय का? बायका नीट बोलत नाही त्यांच्या. फुटकाची विना तुटक्याची तारान घाली येर जारा स्वामी माझा. बर, सत्तेचं बळ काय आहे का? उलट महाराज निवडणुकीला उभं राहिलं तर डिपॉझिट जप्त. एखादा राहिलाच तर लोक म्हणतात महाराज आणि तुम्हाला आता निवडून यायचंय होय. जमत नाही लोकांना. कोपले पाटील गावीचे हे लोक आता मज भिक कोण. सांपत्तिक बळाचं तरी आहे का नोटा संतांकडं? उलट तुकोबा राहायला विचारा, ते म्हणतात का आहे आमच्याजवळ? आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके. अहो देवाला जीव घालायची पंचायत आम्हाला. पाहुणे घरासी आज आले रुसिकेसी काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या, मोडकिया बाजावरी वाकडाच्या सेजा, मोडकिया बाजावरी वाकडाच्या सेजा. काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. काय आमच्या देवाला जेव घालायचं, बादलीभर पाण्यात मुठभर कन्या टाकल्या. देव जेवायला बसला तर 3 हातानं पात्र धरावं लागलं देवाला. देव हसले, म्हणले तुकोबा भले भले राक्षस 2 हातानं मारले, पण तुमच्या कन्या संपवायला 4 हात आणावं लागले. 3 हातानं पात्र आणि 1 हातानं वरपू लागले. जेवण झालं. ऐका, जेवणानंतर पानाचा विडा खाण्याची पद्धत आहे. फक्त कोणी खायचा नाही ते ऐकून ठेवा. स्त्रियांनी पानाचा विडा खायचा नाही. ब्रह्मचारी संन्यासांनी पानाचा विडा खायचा नाही. आणि उपवासाच्या दिवशी कोणीही विडा खायचा नाही. उपवास नसेल आणि जीवन गृहस्थी असेल तर त्याला विडा खायला परवानगी आहे. त्याला अष्टभोगातला एक भोग म्हटलंय, तांबूलम. आता पान खायचे तर किती खायचे आणि कसे खायचे त्याचा एक श्लोकच आहे महाराज. एक पानम सुखारोग्यम, द्विपानम निष्फलम भवेत, अतिश्रेष्ठम त्रिपानम चतुर्थम पंचकम तथा. 1 पान खाणं आरोग्यवर्धक आहे, 2 पानं खाणं निष्फल. आणि आपण किती खातो? मग आपला असे गाढवानं शेत खाल्लं पापना पुण्य. 2 पानं खाणं निष्फल. खायचेच तर 3 पानं, 4 पानं किंवा 5 पानांचा विडा 13 वस्तू टाकून खायचा. त्याला त्रयोदश गुणी विडा म्हणतात. हा श्लोक नक्की पाठ करायचा. पण पितृ पंधरवड्यात दुसऱ्याचे पानं खाणाराने पाठ करायचं. घरचे पानं खाणाराला परवडत नाही. 13 वस्तू टाकून 5 पानाचा विडा. मग तुकोबाराय म्हणता, देवा तू पाहुणा आहे, आम्ही गृहस्थी आहोत, तुला जेवणानंतर विडा द्यायला पाहिजे, पण तुला विडा देण्या एवढी आमची परिस्थिती नाही. मुख शुद्धी तुळशी दादा, मुख शुद्धी तुळशी दादा, मुख शुद्धी तुळशी दादा, मुख शुद्धी दुर्गा. आपण विचार बळाचा करतोय, महाराज स्वतःला दुर्बळ म्हणतात. बुद्धिबळाच्याही बाबतीत त्यांनी सांगितलं, मी तवानाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझमे आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. बळ तर एकही सिद्ध होत नाही आणि तुकोबाराय संतांना झुंजार तर म्हणतात. मग आपल्याला शोधायचं. व्यवहारिक बळानं संत बलवान नसतात, परमार्थिक बळानं ते बलवान असतात. मग व्यवहारातले सोडून द्या, परमार्थातले संतांकडे असलेले 2 बळ सांगतो. भजन करा विठाला. एक बळ तर हरिपाठातच सांगितलंय, करतळी आवळे पैसा
दर्याव हे बाब बळ्या करे रविना करकळियाव रे तैसारी करकळियाव रे तैसारी करकळियाव रे तैसारी भावाचं बळ देवतीही बळे धरीला सायासे हे एक उपाधी विरहित असलेलं विरक्तीचं बळ बघा. सोपं सांगतो. आपल्यात आणि संतात हा एक फरक आहे. संत भावानं भक्ती करतात, आपण भावरहित भक्ती करतो. महिला मंडळ तुमच्याकडे कीर्तन आलं, मला पटापट उत्तर द्या. समोर बसलेल्या बाया पटकन सांगा, देवाला सणाच्या दिवशी तुम्ही पुरणपोळी करता की नाही? सणाला पुरणपोळी करता ना? करता. केल्यानंतर अख्खी पोळी तुम्ही देवाला पाठवता, बरोबर? अख्खी त्या छोट्या पोळ्या इकडे काय म्हणते त्याला? निवद छोटे खाऊ. अख्खी पोळी पाठवली तर दत्ताचं काय पोट दुखणार आहे का? छोट्या पोळ्या महिला मंडळ सांगा बर. ते छोट्या निवदावर प्रत्येक निवदावर एक भाजा ठेवतात ना तुम्ही? वनवास एकच भाजा टोकरून 13 निवदाला पुरतो आणि उरलेला आज अर्धा भाजा हातात घेऊन पप्या गावभर फिरतो. बर, पुरुष मंडळी तुमच्याकडे आलो. असला नैवेद्य तयार केलेलं ताट खरं सांगा, शहाणे माणसं जातात का पारावर घेऊन? हाफ चड्डी हाफ तिकीट. वरून आई म्हणती, बाळ्या जाय देवाला निवद दाखवून ये. देव म्हणते, बाळ्या तू दाखव, मी बघतो. कुत्र घेऊन जाते. आपला घोटाळा इथे. पुरुष मंडळी तुम्हाला प्रश्न, देवाला नारळ फोडताना फोडल्यानंतर सारं नारळ देवाला ठेवून रिकाम्या हाताने घरी जाता, बरोबर? डोके फिरले का म्हणू आमचे? एवढा तुकडा देवाला आणि बाकीचं घरी. नासक निघाल्यावर आणि काय म्हणतं? पावलं. तुमचे नासकी नारळ खायला त्यानं काय गांजा ओढलाय का? नासकी नारळ देवाला, एक टोकरीलेला भाजा देवाला, न चालणारा पैसा देवाला. महाराज मध्ये नोटाबंदी झाली ना, त्या नोटाबंदीच्या काळात सगळ्या 500च्या 2000च्या नोटा महाराज लोकांच्या पाकिटात. वारे कार्य करते. बनवा. आपली भक्ती चालली आहे, फक्त भाव कमी पडतोय विठाला. आणि वरून आपलं गारानं देव खात नाही. अरे कोण म्हणतं खात नाही? तो खात नाही असं नाही, तुम्ही खाऊ घालत नाही. एक गोड पद आठवलं मला, तेवढं म्हणून जातो. अच्युतम केशवा कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शब्द जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. और कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. प्रसिद्ध अभंग आहे. ऊंच नीच काही नेने तिष्ठे भाव भक्ती. मी आपल्याला सोपं विचारतो, वाक्य कसं वाटतं तुम्ही सांगा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुकाराम शास्त्रीच्या शेतात खुरपायला आले, कसं वाटलं? होईल का असं? मुख्यमंत्री खुरप नाव सोडून दे. अहो मुख्यमंत्री जाऊ द्या, आमदार खुरप घेईल का? आमदार जाऊ द्या,
जीपस खुरप घेईल का? जीपस कळलं ना? पण शाबास, वा, ते उभं राहते काही किंवा जीपस, जीपस जाऊ द्या, पसस खुरप घेईल का? पससही कळला ना? पसस जाऊ द्या, क्रूब असं, हा जरा कळायला कठीण आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, तो तरी खुरप घेईल. त्याच जाऊ द्या. सरपंच खुरप घेतील का? पुरुष सरपंच जाऊ द्या. आरक्षणातून आमची एखादी बहीण सरपंच झाली, घेईल का खुरप? अहो, नवरा जर म्हणला ना, बाई गाजर गवत झालंय शेतात, चला खुरपायला, बाई काय म्हणाल? 2.5 वर्ष खुरप्याचं नाव काढायचं नाही, मी गावची सरपंच आहे. अरे गावच्या सरपंच खुरप घेईना हातामध्ये, विश्वाचा सरपंच माळ्या सावत्यास खुरपू लागे, याला भावाचं बळ म्हणतात. विठाला विठाला. महिला मंडळ, तुम्ही संख्या भरपूर आहे आणि चांगलं प्रसन्न चेहऱ्यानं ऐकताय, म्हणून तुमच्यासाठी एक आणतो. बघा, भाव जर असेल तर जगाच्या बापाला कुठल्या कामाला लावता येतं. महिला मंडळ जातं माहिती आहे तुम्हाला? जातं जातं, हां, ते सायकलवर बसविलेलं असते, बैलगाडीची चाका असते, म्हणजे माहित आहे तुम्हाला. एक जनाबाईचं जातं, आम्ही पुढं म्हणतो, महिला मंडळाने मागं म्हणायचं. पुरुष मंडळीला म्हणायचं का? नाही म्हणलेलं बरं. तुम्ही जात्यात हात घालाल आणि खुंटा उपटून घरी न्याल. महाराज आपण पुढं म्हणू, आईसाहेब मागं म्हणतील. सगळ्यांनी एका स्वरात म्हणायचं, पुरुषांनी फक्त ऐकायचं. सुंदर माझे जाते गे फिरते सुंदर, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतोके. शाबास. ओव्या गाऊ कौतुके तुझे रे विठ्ठला. शाबास. ओव्या गाऊ कौतुके तुझे रे विठ्ठला. सासू आणि सासरा दिल तो तिसरा. सासू आणि सासरा दिल तो तिसरा. ओव्या गाऊ भ्रातारा तू रे विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू रे विठ्ठला. धन्यवाद. पुरुष मंडळी, एवढं गोड म्हणल्यास टाळ्या झाल्या पाहिजे ना. एकदा तुमचा आवाज बघू का? तुम्हाला जात्यावर नाही बसवत, दत्ताचा दरबार आहे, त्यांचंच एक घेऊ आपण. आम्ही पुढं, तुम्ही माग, आईसाहेब तुमच्या माग. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शाबास. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शाबास. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद महाराज. मला वाटलं नव्हतं एवढा मोठा आवाज येईल ह्यांचा म्हणून. धन्यवाद. आपल्यासाठीच वाजवा आपण आता. एक नंबर. मी महाराष्ट्रभर फिरतो महाराज, कुठेही त्यांचाच आवाज.
आज तुमचा आला कॉलर टाईट झाली आपली. वा, घरी असाच आहे ना, घरी असाच असला पाहिजे. अतिशय सुंदर मोठा होता. पण एक सांगू का, आपला मोठाच होता, गोड त्यांचाच होता. त्यांनाही नाराज नको. पुरुषांचा गोड, पुरुषांचा मोठा, महिलांचा गोड. जाऊ द्या. त्या उंचीची भावना असेल तर देव जात्यावर. नामयाची जनी सवेवेची शेनी, गौऱ्या वेचायला तयार आहे. नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव तिच्यासोबत जेवायला तयार. हो जाऊ द्या बाकी सगळं. मला सांगा, मांस विक्री करणं देवाचा धंदा आहे का? धंदा आहे नाही का? विकलं सजन कासाया विकू लागे, याला भावाचं बळ म्हणायचं. भाव बळाच्या जोरावर सजन कासाई त्याला मांस विक्रीच्या दुकानावर बसवलं. बूट पॉलिश करणं देवाचा धंदा आहे. नाही बूट पॉलिश केलं, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले. ह्या 23 संतांची यादी पहा. 11-13 चरणाच्या अभंगामध्ये 23 संतांची यादी सांगितली. एवढी सगळी कामं फक्त त्या भक्तांची भावना पवित्र आहे म्हणून देवानं केली. याला भाव बळ असं म्हणतात. विठाल खरं सांगू महाराज, आम्ही ताकद कमी पडती हो आमची. नाहीतर आम्ही जर त्या उंचीचं आणि त्या भावनेनं कीर्तन केलं तर जगाचा बाप इथं आल्याशिवाय राहणार नाही. काय झालंय? रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास, तेथे असे बिलकुल इथं देव उभा आहे. आमच्या कीर्तनात काय येत नाही? आमचं कीर्तन त्या उंचीचं होत नाही. उलट आम्ही गावात आलं की ते नांगरटीला जाऊन बसते. याला गावातून जाऊ द्या, मग गावात जाऊ म्हणतोय. आम्ही कीर्तनाची पातळी खाली देवनाचे नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, हे जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, बोलता रंग कीर्तनी भरला, हे अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला, हे प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. देवाचा साध हो देवा ऐसे बोले कबीर. देवा सावध होय देवा, देवा सावध होय देवा, ऐसे बोले कबीर, बोले सावध होई देवा, देवा बोले कबीर, बोले कबीर, 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 कबीर. हे सावध हा, 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 हा.
नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, भावना त्या उंचीची असेल तर देव पितांबर फिटेपर्यंत नाचायला सुद्धा तयार आहे. भावाचं बळ आहे बघा. खरं तर भगवान बाबाचं जन्म नाव आबाजी, बरोबर आहे. तुबाजी पाटील सानप कौतिकाबाई यांचं अपत्य आबाजी. 6-7 वर्षाचा आबाजी नारायणगडावरती आईसोबत गेलाय. तिथं माणिक बाबा नावाचे साधू अनुग्रह देण्याचा कार्यक्रम चाललेला. हा 6-7 वर्षाचा आबाजी गेला. बाबा मलाही अनुग्रह द्या, मलाही माळ घाला, मला तुमचा शिष्य करून घ्या, तुम्ही माझे गुरु व्हा. माणिक बाबा सहज बोलले, अरे माणिक बाबाच्या हातून माळ घालून घ्यायची तर काहीतरी पराक्रम लागतो. कोणालाही माणिक बाबा शिष्य करून घेत नसतात आणि मी कोणाचाही गुरु होत नसतो. ते लेकरू सहज म्हणलं, काय करावं लागतं सांगा तरी. सहज बोलून गेले हो बाबा. उगं लेकराला आता थट्टा मस्करीत आणि लांब पाठवायचं म्हणून. ते नगद नारायणाचं शिखर आहे ना, त्याच्यावरून उडी मारावी लागते, मग माझा अनुग्रह मिळत असतो. बस बोला फुलाला गाठ. माणिक बाबा म्हटलेत ना, मग ते करायचं. नगद नारायण महाराजच्या शिखरावर गेलं ते लेकरू महाराज. आणि वर लेकरू घेतलं तसं लोक ओरडलं, अरे कोणाचं लेकरू कशाला गेलं. तेवढ्यात एका बाईनं ओळखलं, कौतिकाबाईचं लेकरू आहे. धावतच गेली, पाटलीन बाई तुमचा आब्या शिखरावर चढला. तिथूनच आईनं बघितलं लेकरू शिखरावर, आव्या म्हणून हंबरडा फोडला. आणि लेकराच्या डोक्यात एकच, शिखरावरून उडी टाकली की गुरु माळ घालणार आहेत, गुरु शिष्य करून घेणार आहेत, माझा अंगीकार करणार आहेत. दोन्ही हात जोडले, गुरुदेवाच्या नावानं जयघोष केला, बोला माणिक बाबा महाराज की जय. कसलाच विचार न करता त्या लेकरानं धाड उडी टाकली खाली. आणि लेकरानं उडी टाकलेली पाहिली कौतिकाबाईने, अंग जमिनीवर टाकून दिलं. शेवटी आई आहे महाराज, हंबरडा फोडला. माझा आब्या, काय झालं असेल माझ्या लेकराचं. बेशुद्ध झाली माऊली. बायाने पाणी आणलं, तोंडावर शिंक पडलं. आब्या म्हणून रडायला लागली आई. इकडं बाबांपर्यंत बातमी गेली, त्या लेकरानं उडी टाकली म्हणून. बाबाही पळतच आले. सहज बोललो, लेकरानं काय केलं. आणि बाबा जवळ येऊन पाहतात तोपर्यंत लेकरू उठून उभं राहिले. तेवढ्या उंच शिखरावरून उडी टाकली, लेकराला साधं खरचटलं सुद्धा नाही. हसत हसत लेकरू उभं. बाबा जवळ आले, पाठीवरून हात फिरवला. तोपर्यंत कौतिकाबाईला सांगितलं, पाटलीन बाई आब्या उठून उभा राहिलाय. आई पळतच आली. तोपर्यंत माणिक बाबाने लेकराच्या गालावून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. आई पळत आली तसं लेकराला उचललं, पटापटा मुके घेतले, उचलून कडवर घेतलं. पदरानं 3-3 वेळा वारा केला, माती उचलली, 3-3 वेळा अंगावरून उतरली, दूर फेकली. माणिक बाबा हसू लागले, बाई शिखरावरून उडी टाकली, त्यानं त्याला काही झालं नाही, आणि कोणाची नजर लागणार म्हणून माती उतरून टाकते. काय करतेस, काही करू नको, पराक्रमी लेकरू आहे. काय नाव पाटलीन बाई तुमचं.
आईसाहेब म्हणल्या मी कौतिकाबाई पाटील. कुठल्या? सावरगाव, सुपे सावरगाव. काय नाव पाटलांचं? दुसरी शेजारची बाई म्हणली तुबाजी पाटील सानप, त्यांच्या पाटलीन बाई आहेत. अरे वा 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 म्हणले, पाटलाचं लेकरू आहे का? आमच्या तुबाजी पाटलाचं. पराक्रमी लेकरू आहे. आई काय नाव आहे लेकराचं? आईनं सांगितलं आबाजी. खळखळून हसले माणिक बाबांनी सांगितलं अगं बाई, एवढा पराक्रम करणाऱ्या लेकराचं नाव आबाजी नसतं, असा पराक्रम करणाऱ्या लेकराचं नाव भगवान असलं पाहिजे. भावना आहे. आबाजीची भावना आबाजीला भगवान करून गेली. भगवानचे भगवान बाबा झाले आणि भगवान बाबाचे राष्ट्रसंत म्हणून राष्ट्रामध्ये पूजनीय आणि वंदनीय झाले. भावना तुमची त्या उंचीची असेल तर देव आणि गुरु एका मिनिटात तुमच्यावर अनुग्रहाने कृपा करायला तयार आहेत. याला भावाचं बळ असं म्हणतात. विठाला आणि दुसरं वैराग्याचं बळ आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ किंवा अंगी वैराग्याचे बळ साही खळ जिनावे. सहस्रनामाचे हत्यार शंख चक्राचे शृंगार अतिबळ वैराग्याचे थोर केला मार षडवर्गा. माता व्यावहारिक बळ संताकडे सिद्ध होत नाही. परमार्थातले दोन बळ, एक वैराग्य बळ आणि दुसरं भावबळ. आणि आमचे संत वैराग्य बळाच्या आणि भावबळाच्या जोरावर बलवान असल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय संतांकडे बोट दाखवून म्हणतात जुंजार तो एक विष्णू सांगितलं त्या बळाच्या जोरावर. हत्यार ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. यमे कुळगोत्र वर्जिले ते हत्यार. शत्रू साही खळ जिनावे. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार. आणि विजय जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. संसारावर विजय मिळवून काळाच्या माथ्यावर पाय देऊन संत उभे राहिले म्हणून झुंजार ते एक. जसं भावबळ भगवान बाबाचं सांगितलं तसं वैराग्यबळ तुम्हाला भाऊंचं सांगतो. 1900 मला वाटतं 72-74 महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती होती. तेव्हा इंदिराजी गांधी महाराष्ट्रात आल्या होत्या, केजला आल्या होत्या. बाळासाहेब भारदे सभापती, ते काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते, इंदिराजीच्या खाजगी बैठकीतला माणूस आणि ते बाबा भाऊंचे शिष्य. त्यांना वाटलं भाऊंच्या कीर्तनामध्ये इंदिराजींना आणावं आणि इंदिराजीच्या हातानं पुष्पहार अर्पण करून भाऊंचा सत्कार करावा. भाऊंना ही बातमी कळली.
100-200 लोक. बाळासाहेब नियोजन करत होते, प्रोग्राम ठरवत होते प्रोटोकॉल प्रमाणे. त्यावेळेला भाऊनी सांगितलं, बाळासाहेब, जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून आजवर या देहाला कुठल्या स्त्रीचा स्पर्श झाला नाही. हार घालून घेणं तर लांबची गोष्ट आहे. त्या माऊली किती मोठ्या असल्या तरी त्यांना माझी विनंती सांगा, नम्रपणे सांगा, त्यांना सांगा, आजवर या वामन भाऊनं कुठल्या स्त्रीच्या हातून हार घालून घेतला नाही. त्यामुळं त्या बाई साहेबांच्या हातून सुद्धा मी हार घालून घेणार नाही. काय वैराग्य. पंतप्रधान पदावर असलेल्या माऊलीच्या हातानं हार घालून घ्यायला नकार. आमच्या कीर्तनात आमदार येऊ द्या, गुडघे धोतर फिटेपर्यंत वाकतो आम्ही. जेडपी मेंबर येऊ द्या, त्यांना हार नाही घातला तर आम्ही हारात डोकं घालतो. पंतप्रधान राहिलेली बाई पण तत्वाशी तडजोड नाही केली. थोडे आयुष्य राहिले म्हणले, थोड्यासाठी माझ्या आयुष्याला कलंक लावू नका, मला बाईकडून हार घालून घेता येणार. याला वैराग्य बळ म्हणतात. भावाचं बळ भगवान बाबाचं, वैराग्याचं बळ भाऊचं. आणि ह्या बळाच्या जोरावर हे दोन्ही महात्मे झाले झुंजार ते एक विष्णुदास जय. खूप जिव्हाळा महाराज दोघांमध्ये. बाबा भाऊचं प्रेम सगळ्या परिसरानं पाहिलं, अनुभवलं. ज्या वेळेला बाबांच्या आईचं निधन झालं, कौतिकाबाईंचं, त्यावेळेला हजारोचा जनसमुदाय सावरगावात जमला. आईचं प्रेत चितेवरती ठेवलंय. लोक येतात, दर्शन घेतात, पायावर डोकं ठेवून जातात. वामन भाऊला बातमी कळली. बैलगाडीत बसून वामन भाऊ आले. जीवनभर जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवणे अंगे या तत्वानं जगलेला महापुरुष, कुठल्या स्त्रीच्या देहाला स्पर्श न केलेला महापुरुष. पण बाबाच्या आईचं प्रेत चितेवर पाहिलं, हंबरडा फोडला, धावत आले. कसलाच विचार न करता वामन भाऊंनी बाबांच्या आईच्या पोटावर डोकं ठेवलं आणि पोटाला 3 वेळा हात लावून नमस्कार केला. माग सरकले. पल्लेदार मिशा भारदस्त शरीर असलेले भाऊ लहान लेकरासारखे हंबरडा फोडून रडले आणि हंबरडा फोडून गरजले, आई, सारा समाज तुझ्या पायावर डोकं ठेवत असताना ह्या वामनानं तुझ्या पायावर डोकं नाही ठेवलं, तुझ्या पोटावर डोकं ठेवलं. त्याचं कारण तुझ्या याच पवित्र पोटामध्ये माझ्या भगवान बाबासारखा महात्मा तू 9 महिने 9 दिवस वागवला होतास. बाबा जर झुंजार असतील तर त्या झुंजार महापुरुषाला जन्म देणारी कौतिकाबाई ही महाझुंजार माऊली असं म्हणायला काही अडचण नाही. एवढा जिव्हाळा. आणि अशा ह्या झुंजार महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने हा दत्त मंदिर संस्थानचा चाललेला हा प्रगतीचा आलेख महाराजांनी 6 वर्षापासून, महाराजांच्या अगोदर प्रल्हादजी महाराज, नंतर आपल्याला महाराज, खरंच प्रेममूर्ती, इतका सरळ आणि सोज्वळ मनाचा माणूस. कोणी थोडं रागात बोललं तरी विनम्रतेनं शांती ब्रह्म म्हणायला काही अडचण नाही. ते महंत शास्त्री आहेत. आज मी एक पदवी देऊन जातो, शांती ब्रह्म बाजीराव महाराज. आता असं म्हणायला काही अडचण नाही. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, सोज्वळ व्यक्तिमत्व. तुम्हाला ते लाभले, गावाचं भाग्य. कुठेतरी भीमसेह बाबांनी हे छोटंसं रोपटं लावलं होतं, आज त्याचा वटवृक्ष झाला आणि त्या विशाल वृक्षाला लागलेलं सुंदर रसाळ गोमट फळ म्हणजे महाराज आहेत. फुलासारखं जपा महाराजांना. असा महात्मा आपल्या गावाला मिळाला. आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराजांमुळे जाते. आता हे कॅमेरा लावलाय, या चॅनलवर हे कीर्तनं पडतायत, महाराष्ट्रभर हे कीर्तनं जात आहेत. महाराष्ट्रातले थोरथोर अधिकारी महात्मे इथं येऊन कीर्तन करणार आहेत. त्या सगळ्यांच्या येण्यानं या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. वंदनीय पूजनीय भगवान गडाचे महंत शास्त्रीजी काल्याच्या कीर्तनाला आपल्याला लाभले आहेत.